नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बघा 5.3 करण्यासाठी आपल्याला काही प्रॉपर्टीज माहिती असणं गरजेचं आहे. त्या प्रॉपर्टीज शिकूया आपण. स्लोप ऑफ लाईन आहे, स्लोप ऑफ ॲक्सिस अँड लाईन्स पॅरलल टू देम. स्लोप काढायचं आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशो वापरून, आणि स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स काय असतो हे बघायचं आपल्याला. बघा एक एक गोष्ट आपण समजून घेऊया. स्लोप म्हणजे काय असतं ते समजून घ्या. स्लोपला मराठीमध्ये सरळ सरळ शब्द येतो म्हणजे रेषेचा चढ. रेषेचा चढ तिरकी रेषा, आता या रेषेचा चढ काढायचा आपल्याला, स्लोप काढायचा आहे. तर तो किती असतो हे काढायचं शिकण्यासाठीच आपल्याला फॉर्म्युले ते फॉर्म्युले आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्या आधी आपल्याला कॉर्डिनेट सिस्टीम आपल्याला माहिती असावं लागते. कॉर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय? हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे, हा ओरिजिन आहे. आता याच्या सगळे इकडचे पॉईंट्स जे ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा पद्धतीने कॉर्डिनेट सिस्टीम असेल. एक लाईन दिलेली आपल्याला, काय लाईन आहे? तर एल लाईन आहे. या लाईनचा आपल्याला स्लोप काढायचा आहे. तर त्यासाठी फॉर्म्युला काय आपल्याकडे? फॉर्म्युला आहे, या लाईनवरचे कुठलेही दोन पॉईंट्स आपल्याला जर माहिती असतील, कुठेही असू दे होते, हे दोन पॉईंट चालतील, इथले पण दोन पॉईंट चालतील, कुठलेही दोन पॉईंट आपल्याला माहिती जर असतील की नाही तर आपण ते काढू शकतो. फॉर्म्युला काय तिचा? तर y2 - y1 अपॉन x2 - x1. आता हे y2 y1 आणि x2 x1 काय आहे? समजा दोन पॉईंट होते त्या रेषेवरती. ए त्याचे निर्देशक होते x1 y1 आणि दुसरा बी त्याचे निर्देशक होते x2 y2. आता x2 y2 आणि x1 y1 असे निर्देशक असलेले दोन पॉईंट आपल्याला मिळाले. या दोन पॉईंटमध्ये y2 - y1 भागिले x2 - x1 केलं की आपल्याला काय मिळतं? तर त्या रेषेचा स्लोप मिळतो. आता त्याच्या पुढचा पॉईंट काय? स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड लाईन्स पॅरलल टू देम. स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस फॉर्म्युला हाच राहणार आहे आपला. आता फक्त काय चेंज होते ते पण लक्षात घ्या. स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस वरती जर पॉईंट आपण पकडला, कुठलाही पॉईंट पकडा तुम्ही, बघा आता त्याचे कॉर्डिनेट्स काय मिळतात तुम्हाला. ते कॉर्डिनेट काय मिळतात त्याचे? समजा हा पॉईंट आहे तुमचा, कुठलाही एक पॉईंट, याचा एक्स कॉर्डिनेट असेल काहीतरी, पण वाय कॉर्डिनेट काय असेल त्याचा? 0. म्हणजे प्रत्येक बिंदूसाठी याचा समजा x1 आहे एक्स कॉर्डिनेट, याचा x2 असेल तर y कॉर्डिनेट काय असणार आहे त्याचा? 0. म्हणजे एक्स ॲक्सिसवरच्या प्रत्येक बिंदूचा y निर्देशक काय असतो? तो 0 असतो. एक्स कॉर्डिनेटवरच्या प्रत्येक पॉईंटचा y कॉर्डिनेट काय असतो? तर 0 असतो. मग आता y चे कॉर्डिनेट 0 जर झाले तर फॉर्म्युला काय होतं बघा बरं. y 0 जर झाला, 0 - 0 म्हणजे काय? 0. आता 0ला कशाने भाग द्या? x2 - x1. समजा हे भागाकाराला x, काही भाग राहिला तर काहीच फरक पडत नाही. x2 - x भाग जर आला तर काय होतंय? 0. म्हणजे स्लोप कोणाचा 0 झाला? स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसचा स्लोप किती झाला? 0 झाला. आता लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. समजा एक लाईन काढली आपण इथे पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आता काय होतंय? लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस असताना त्याचा वाय कॉर्डिनेट आहे की नाही कॉमन असेल. आता वाय कॉर्डिनेट एकच असेल. इथे एक बिंदू घेतला समजा आपण ए, याचे निर्देशक काय असतील? समजा x1 आणि हा y निर्देशक काय असेल? तो x1 y. आणि इथे एक बिंदू घेतला आपण b, त्याचे निर्देशक काय असतील? x2. एक्स ॲक्सिस वरती काहीतरी निर्देशक असेल, पण y निर्देशक काय आहे त्याचा? तोच यायला कॉमन. आता y - y किंवा y2 - y1 ची किंमत सारखीच आहे. समजा 2 - 2 असं केलं आपण तर काय मिळणार आहे आपल्याला? 2 - 2 0. y - y म्हणजे 0. म्हणजे लाईन्स पॅरलल टू एक्स ॲक्सिस. स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस अँड लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस, यांचा स्लोप किती येतो? नेहमी 0 येतो. आता उलट्या बाजूला लाईन पॅरलल टू आता वाय ॲक्सिस, आणि वाय ॲक्सिसचा स्लोप काय असतो? दोन्ही बघूया. हा वाय ॲक्सिस आहे आपला. वाय ॲक्सिस वरती कुठलेही दोन पॉईंट जर आपण पकडले, हा एक पॉईंट घेतला समजा ए, तर याचे निर्देशक काय असतील? याचा एक्स निर्देशक काय आता? तर 0 आहे. वाय निर्देशक काहीतरी येतोय, वाय निर्देशक काहीतरी असेल, समजा y1 आहे. इथे एक पॉईंट घेतला आपण बी. आता याचा एक्स निर्देशक काय? ओरिजिन म्हणजे 0च आहे, आणि वाय निर्देशक काहीतरी आहे समजा y2. आता काय मिळते तुम्हाला बघा, x ची किंमत 0 0 झाली म्हणजे डिनॉमिनेटर तुमचा 0 व्हायला लागलाय, छेद जो आहे तुमचा 0 व्हायला लागलाय. मग स्लोप ऑफ y ॲक्सिस काय मिळते तुम्हाला? आता स्लोप ऑफ y ॲक्सिस इज इक्वल टू, वरच्या बाजूला काहीतरी भाग येणार आहे, वजाबाकी येणार आहे. y2 - y1 समजा y आहे, पण खालच्या बाजूला काय आहे? आता खालच्या बाजूला येईल 0. का बरं? 0 आहे इथं y कॉर्डिनेट, त्याचा x कॉर्डिनेट, x - x 0 झालं. आता 0ने भाग देतात कशाला तरी? भाग देतात नाही म्हणजे सांगता येत नाही. म्हणजे अनडिफाईन्ड किंवा कॅन नॉट बी डिटरमाइंड, कांट बी डिटरमाइंड. काढता येत नाही तो स्लोप, माहिती नाही आपल्याला किती असू शकतो तो. मग दुसऱ्या बाजूला काय होतं? पॅरलल टू वाय ॲक्सिस. स्लोप ऑफ
लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस काय असेल तो पण जरा चेक करा. पॅरलल टू वाय ॲक्सिस एक लाईन जर आपण इथे काढली तर काय मिळते आपल्याला ते पण बघूया. पॅरलल टू वाय ॲक्सिस एक लाईन काढूया. आता याच्यावरच्या प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक एकच असणार आहे. एक्स निर्देशक इथे चेंज होणार नाही. कुठलाही बिंदू घ्या तुम्ही, त्याचा एक्स कॉर्डिनेट काय असेल तोच असेल. मग एक्स कॉर्डिनेट सारखा झाला. मग आता काय मिळतं तुम्हाला, वरच्या बाजूला काहीतरी वजाबाकी होईल, खालच्या बाजूला x2 - x1 म्हणजे सारख्याच गोष्टीची वजाबाकी होते. x वजा x, x वजा x म्हणजे काय आलं परत 0. म्हणजे काय झालं तुमचं, हे परत तेच येते अनडिफाईन्ड किंवा कांट बी डिटरमाइन्ड. म्हणजे कोणाकोणाचा काढता येत नाही, वाय ॲक्सिसचा पण काढता येत नाही, लाईन्स पॅरलल टू वाय ॲक्सिस याचा पण काढता येत नाही. एक्स ॲक्सिस आणि त्याला पॅरलल असणाऱ्या लाईन्सचा स्लोप किती असतो, तो 0 असतो. त्याच्यानंतर काय दिलेलं आपल्याला, ट्रिग्नोमेट्रिक रेशो वापरून स्लोप काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. पण हा फॉर्म्युला जो आहे तो आपल्या पुरता मर्यादित कसा आहे, तो तर पॉझिटिव्ह अँगल पुरताच मर्यादित आहे. पॉझिटिव्ह आहे, अँटी क्लॉकवाईज अँगल ज्यावेळेस आपण घेऊ की नाही एक्स ॲक्सिस पासून, त्यावेळेस तो ॲक्यूट अँगल 90 डिग्री पर्यंत आपण काढू शकतो. कारण ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपल्याला 90 डिग्री पर्यंत माहिती आहे. मग 90 डिग्री पर्यंत अँगलसाठी आपण काढू शकतो, ते पण या बाजूने अँगल असेल तर. म्हणजे तुमची लाईन जी आहे अशा पद्धतीने तिरकी असायला पाहिजे, तर तुम्ही ते काढू शकता. आणि तो स्लोप कसा काढायचा ट्रिग्नोमेट्रिक रेशोने, तर तो स्लोप इथे फक्त सरळ सरळ तो म्हणजे टॅन थीटा. टॅन थीटाची व्हॅल्यू तुम्ही काढली की तुमचा स्लोप निघाला. कशाने, ट्रिग्नोमेट्रिक रेशोने. ट्रिग्नोमेट्रिक रेशोने तुमचा स्लोप मिळाला. आता एक खालच्या बाजूला काय, स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स असेल बघ. आपण काय काढलं, स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस किती आला तो 0. त्याला पॅरलल असणाऱ्या लाईनचा किती आला 0, म्हणजे तेवढाच आला. एक्स ॲक्सिसचा पण तेवढाच, त्याला पॅरलल असणाऱ्या लाईनचा पण तेवढाच. वाय ॲक्सिसचा किती आला, कांट बी डिटरमाइन्ड, त्याला पॅरलल असणाऱ्या लाईनचा तेवढाच आला. म्हणजे स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स काय असतो, तर सेम असतो. जेवढा पहिल्या लाईनचा आहे तेवढाच, दोन्हींचा स्लोप इक्वल असतो. पॅरलल लाईन जर असतील तर स्लोप इक्वल असतो. ट्रिग्नोमेट्रिक रेशोने काढायचं असेल तर तुम्हाला टॅन थीटा हा फॉर्म्युला आहे. टॅन थीटा फॉर्म्युला वापरण्यासाठी अट काय, फक्त तुम्ही 90 डिग्री पर्यंतचे अँगल तेही पॉझिटिव्ह डिग्रीने घेऊ शकता. म्हणजे एक्स ॲक्सिसला पॉझिटिव्ह डिग्रीने अँगल तयार व्हायला पाहिजे, तो अँटी क्लॉकवाईज. आता का बरं असं, तर आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे आहेत ना ते त्याच पद्धतीची माहिती आहे, त्यामुळे ही गोष्ट आपल्याला महत्त्वाची. त्याच्यानंतर स्लोप एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसचा स्लोप काढला एक्सचा, आणि पॅरलल लाईन एक्सला असणाऱ्या त्यांचा स्लोप 0 असतो. वाय ॲक्सिस आणि वायला पॅरलल असलेल्या लाईनचा स्लोप काढता येत नाही. आणि फॉर्म्युला काय, y2 - y1 अपॉन x2 - x1. रेषेवरचे कुठलेही दोन पॉईंट्स असतील त्यांचे कोऑर्डिनेट x1 y1 आणि x2 y2 असतील तर आपण या फॉर्म्युल्याचा उपयोग करून प्रत्येक रेषेचा स्लोप काढू शकतो. 5.3 मधला पहिला क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला, अँगल्स मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस आर गिव्हन, फाइंड द स्लोप ऑफ द लाईन. अँगल्स दिलेले आहेत आपल्याला आणि स्लोप काढायचा आहे. काय फॉर्म्युला आपल्याकडे, तर टॅन थीटा. अँगल किती झाला तो लिहूया हियर, theta is equal to 45 degree. Therefore, slope of line काय फॉर्म्युला आहे, तर tan theta is equal to tan 45. tan 45 ची व्हॅल्यू किती असते 1, म्हणजे स्लोप किती आला 1. सेम theta is equal to 60. slope of line is equal to tan theta. theta ची व्हॅल्यू ठेवूया tan 60. tan 60 ची व्हॅल्यू असते √3. सेम असंच theta is equal to 90 degree. slope of line is equal to tan theta which is equal to tan 90. tan 90 काय असतं, undefined किंवा cannot be determined. Therefore, slope of line can't be determined. सेकंड क्वेश्चन काय दिलं आपल्याला, काही पॉईंट्स दिलेले आहेत आणि त्यांचा स्लोप काढा सांगितलं. लाईन मधला दोन पॉईंट आहेत ए बी, पी क्यू, ई एफ आणि टी एस. तिसरं आणि चौथं गणित सेम याच्यासारखं असेल ते तुम्ही करून बघा एकदा. काय काय व्हॅल्यू द्यायची तुम्हाला, x1 y1 आणि x2 y2 काय काय त्या किमती आहे दिली आहे. हियर x1 is equal to 2, y1 is equal to 3 पहिल्याचे कोऑर्डिनेट. नंतर दुसऱ्याचे x2 is equal to 4, y2 is equal to 7. Therefore, slope of line is equal to काय फॉर्म्युला आपला, y2 - y1
अपॉन x2 मायनस x1. व्हॅल्यूज पुट करा काय काय आहेत त्या. y2 7 minus 3, 4 minus 2, 7 minus 3 म्हणजे 4, 4 minus 2 म्हणजे 2, भाग जातोय का तर जातो, वेगवेगळी 4. सेम दुसरं गणित तसंच काय काय व्हॅल्यू आहेत आपण लिहून घेऊया इथे. x1 बरोबर किती आहे -3, y1 बरोबर किती आहे 1, x2 बरोबर 5, y2 बरोबर -2. फॉर्म्युला तोच आहे. स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2 ची व्हॅल्यू आता इथं साईन थोड्याशा गडबड होऊ शकते, साईन लक्षात ठेवा. -2 -1 अपॉन 5 मायनस -3 आहे. 5 मायनस -3. आता हे लक्षात घ्या थोडंसं. -2 -1 -3, 5 मायनस मायनस काय होईल +3. 5 + 3 म्हणजे 8, म्हणजे -3/8. त्याच्यानंतर x1 ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला -4, y1 ची व्हॅल्यू काय दिली -2, x2 6, y2 3. या व्हॅल्यूज थोड्याशा मायनस साईन आले की थोडी अडचण होऊ शकते, त्यामुळे थोडं काळजीपूर्वक मायनस साईन ऑन दी बोर्ड, बी अलर्ट असं एक म्हटलं जातं, तर लक्षात ठेवायचं. स्लोप काय y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2 किती आहे 3, मायनस -2 आहे तिथे. x2 6 मायनस -4, किंवा तुम्ही डायरेक्ट पण करू शकता. 3 + 2 असं पण लिहू शकता याला, आणि खालच्याला 6 + 4 असं पण लिहू शकता. 3 + 2 5, 6 + 4 10, 5 ने भाग जातोय 1/2. त्याच्यानंतर तिसऱ्या गणित, शेवटचं गणित. x1 बरोबर काय 0, y1 बरोबर काय 3, x2 बरोबर काय 0, y2 बरोबर काय 4. हा स्लोप काढायची गरज नाही तुम्हाला, लगेच लक्षात द्यायला पाहिजे तुमच्या की x ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे याचा अर्थ काय, ते स्लोप आपण काढू शकत नाही. स्लोप ऑफ लाईन y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2 ची व्हॅल्यू 4 - 3 अपॉन 0 - 0, 4 - 3 1, 1 upon 0, which is equal to undefined. Therefore, slope of line can't be determined. दोन गणित राहिलेले तेवढे तुम्ही करून बघा, काय अडचण येणार नाही त्याच्यामध्ये. तिसऱ्या प्रश्नामधले हे 3 गणित आपण करूया, पहिला, तिसरा आणि 6वा. दुसरा, चौथा आणि 5वा तुम्ही करून बघा. काय दिले तुम्हाला, हे पॉईंट्स कोलिनियर आहेत का नाही हे तुम्हाला चेक करायला सांगितलेले. आता कोलिनियर असण्यासाठीच्या अटी काय काय होत्या आपल्या, त्या आपण लक्षात घ्या. जर असं लक्षात घ्या की या डिस्टन्स फॉर्म्युल्यातून तुम्ही काढू शकता. AB, BC आणि ACचं डिस्टन्स काढायचं. सगळ्यात मोठं डिस्टन्स आणि 2 छोटे डिस्टन्स यांची बेरीज जर एक आली तर ते कोलिनियर असतात. पण आता एकदा आपल्याला काय करायचं आहे, स्लोप वापरायचा आहे. स्लोप वापरून हे गणित कसं करता येईल, तर एक लाईन आहे, या लाईनवरती कुठलेही 2 पॉईंट घेतले तर त्यांचा स्लोप जो आहे की नाही हा इक्वल येतो. एकच स्लोप असतो या लाईनचा. कुठलेही हे 2 पॉईंट घ्या, हे 2 पॉईंट घ्या, हे 2 पॉईंट घ्या. मग तुम्हाला इथे काय करायचंय, तर प्रत्येक 2 बिंदूंसाठीचा स्लोप काढायचा. AB, BC आणि AC तिन्ही स्लोप जर एक आले आणि तिन्ही स्लोप मध्ये एक गोष्ट काय कॉमन आहे, तर 2चा स्लोप काढला तरी चालतंय. फक्त AB आणि BC या दोघांचा स्लोप काढायचा आणि त्याच्यामध्ये काय मिळतं तुम्हाला, एक कॉमन पॉईंट मिळेल. AB आणि BC मध्ये B कॉमन झाला म्हणजे AB आणि BC या दोन्ही लाईनचा स्लोप एकच कधी होईल, जर ह्या दोन रेषा एकमेकांना समांतर असायला पाहिजेत, समांतर किंवा एकच असायला पाहिजे. समांतर आता असणं शक्य आहे का, नाही, कारण B इथं पॉईंट आहे AB आणि B मधनच AB ला पॅरलल लाईन आपल्याला काढता येणार नाही. तीच लाईन कंटिन्यू करायला लागेल तर आपल्याला मिळेल, म्हणजे ABC कोलिनियर आपल्याला मिळतील. या 2 लाईनचा आपल्याला स्लोप काढायचा. आधी आपण स्लोप AB चा काढूयात, नंतर स्लोप BC चा काढूयात. y2 वजा y1. y2 म्हणजे आता B चे कोऑर्डिनेट असतील. y2 काय 1 वजा 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 अधिक 1 होईल त्याचा. x2 0, हे -1 आहे, मायनस मायनस +1 होईल म्हणजे 2/1 बरोबर किती आला हा 2. हे इक्वेशन नंबर 1. दुसऱ्यासाठी जातात, BC स्लोप काढूया. x2 y2 इथे जातात. y2 ची किंमत आहे 3 वजा 1 छेदस्थानी, x2 ची किंमत आहे 1, x1 आहे 0, 3 वजा 1 छेदस्थानी 0,
3 वजा 1 छेदस्थानी 1 वजा 0 म्हणजे 2 छेदस्थानी 1 बरोबर किती आलं 2. हे इक्वेशन नंबर 2. काय मिळतं आपल्याला 1 आणि 2 वरून दोन्हीचे स्लोप इक्वल झाले. स्लोप ऑफ लाईन AB इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन BC. आणि अजून एक गोष्ट झाली काय, अँड B इज कॉमन पॉईंट. नुसता स्लोप इक्वल असून चालेल का, नाही. कॉमन पॉईंट जर नसेल तर मग काय होतील, त्या रेषा ज्या आहेत त्या पॅरलल होतील. B इज कॉमन पॉईंट, देअरफॉर A, B and C आर कोलिनियर. दुसरं गणित बघूया काय आहे ते. इथं पण तसंच काढायचं आपल्याला. हेअर 2 पॉईंट मधला स्लोप काढूया आधी. हेअर स्लोप ऑफ लाईन LM इज इक्वल टू, आता LMचा स्लोप कसा काढायचा, x2 y2 इकडे आहे, x1 y1 इकडे आहे. आधी y2 3 वजा 5 छेदस्थानी 3 वजा 2, 3 वजा 5 म्हणजे वजा 2, 3 वजा 2 म्हणजे 1, म्हणजे ह्या स्लोपाला वजा 2. हे इक्वेशन नंबर आपलं 1. दुसऱ्या लाईनचा स्लोप काढूया. स्लोप ऑफ लाईन MN इज इक्वल टू x2 मायनस y2 मायनस y1. y2 आहे 1 वजा 3, 1 वजा 3 छेदस्थानी 5 वजा 3, 1 वजा 3 म्हणजे वजा 2 आणि 5 वजा 3 म्हणजे 2, 2 वजा 2 छेदस्थानी 1 म्हणजे वजा 1. इक्वेशन नंबर 2. स्लोप जरा इक्वल आले की बघा, याचं -2 आला, याचं -1 आलं, म्हणजे स्लोप इक्वल नाही. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन LM is not equal to slope of line MN. स्लोप जर इक्वल नसेल तर काय, देअरफॉर L, M and N are not कोलिनियर. स्लोप इक्वल नसतील तर कोलिनियर असणार नाही. शेवटच्या गणितामध्ये काय, इथं पण तसंच. स्लोप A K चा काढा, K N चा काढा किंवा A N चा काढा, कसंही काढा. स्लोप ऑफ लाईन AK इज इक्वल टू काय मिळतं तुम्हाला बघा, x2 y2 मायनस y1. y2 काय आहे इथं 5/2 मायनस y1 4, x2 मायनस 2, x1 मायनस 4, मायनस मायनस काय होईल इथे प्लस 4 होईल. वरचा अपूर्णांकाची वजाबाकी करायची म्हणून बघा, छेद सारखा नाही, छेद सारखा करून घ्यावा लागला, म्हणजे हा छेद वरचा 2 आला. 5 1 5 वजा 4 2 8 छेदस्थानी काही वजा 2 अधिक 4 म्हणजे +2. आता काय मिळतं तुम्हाला, 5 वजा 8 म्हणजे वजा 3 आणि ह्या 2 2चा गुणाकार होऊन 3/4. हे इक्वेशन नंबर 1. दुसऱ्या लाईनचा स्लोप काढून बघूया. स्लोप ऑफ लाईन KN हे असं जर लक्षात आलं की नाही, याला काय करता येईल बघा, -3/2 अपॉन 2/1 आहे. आता हे 2/1 जे आहेत ना वर जाऊन 1/2 होतील, म्हणजे -3 × 1 -3 आणि 2 × 2 4. स्लोप ऑफ लाईन KN इज इक्वल टू y2 आहे -2 -5/2 अपॉन 4 -2 म्हणजे 4 + 2. इथं पण तसंच आहे, छेद सारखा नाही, छेद सारखा करून घेऊ. काय मिळते तुम्हाला बघा, 2 छेद मिळाला, 2 गुणिले -2 म्हणजे -4, वजा 1 गुणिले -5 म्हणजे -5. छेदस्थानी काय येते 6. वरती काय आलं तुमचं -5 वजा 4 म्हणजे -9. छेदस्थानी 6 गुणिले 2 12. भाग जातोय का 3 ने, वजा 3/4. हे इक्वेशन नंबर 2. स्लोप सारखा आला का, आला. हिअर स्लोप ऑफ लाईन, कुठली लाईन आहे ती AK इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन KN. आणि दोघांमध्ये कॉमन पॉईंट आहे का, आहे. अँड K इज कॉमन पॉईंट, देअरफॉर A, K and N are collinear. Therefore A, K, N
कोलिनियर. उरलेले 3 गणित जे आहेत ते सेम असेच स्लोप काढून बघा. इक्वल आला तर कोलिनियर, नाही इक्वल आला तर नॉट कोलिनियर. पुढचं गणित काय दिलं बघा आपल्याला. एक ट्रायंगल दिला ABC आणि त्याचे व्हर्टिसेस आपल्याला सांगितलेले काय काय आहेत ते कोऑर्डिनेट दिले व्हर्टिसेसचे, आणि आपल्याला काय विचारले तर स्लोप काढा एक प्रत्येक साईडचे. काय नाही, सोपं आहे गणित. फक्त तोच फॉर्म्युला आपला x2 y2 - y1 आपण x2 - x1 तो फॉर्म्युला वापरा, तुम्हाला इथे स्लोप प्रत्येकाचा मिळून जातो. हिअर slope of line AB is equal to y2 minus y1 upon x2 minus x1 which is equal to, आता AB x2 y2 इकडे 4 minus minus plus 1 होईल, minus minus plus 0 minus 1 0 minus 1 4 plus 1 5 0 minus 1 म्हणजे minus 1 म्हणजे किती स्लोप आला तुमचा -5. Slope of line BC is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. आता BC हे x2 y2 आहे. 3 minus 4 minus 5 minus 0. 3 minus 4 म्हणजे -1 upon -5. फक्त मायनस मायनस कॅन्सल होईल, 1/5 तसंच राहून जाईल. त्याच्यानंतर स्लोप ऑफ लाईन AC. रेषा AC चा चढ बरोबर काय सूत्र असते, y2 वजा y1 छेदस्थानी x2 वजा x1. y2 ची किंमत किती आहे तुमच्याकडे बघा. आता AC ते x2 हे x2 y2 इथे 3 मायनस मायनस प्लस 1 होईल. 3 मायनस मायनस प्लस 1 अपॉन -5 -1. 3 आणि 1 4 वजा 5 वजा 1 म्हणजे वजा 6 म्हणजे 2 ने भाग जाईल. आता मायनस वजा 2/3 हा स्लोप मिळेल तुम्हाला. फिफ्थ क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला. कोऑर्डिनेट दिले 4 ABCD आणि त्यांचे पॉईंट आणि त्यांचे कोऑर्डिनेट दिले आपल्याला, आणि काय विचारले तर हे प्रूव्ह करायला की हे व्हर्टिसेस जे ते पॅरलेलोग्राम सिद्ध करा. आता पॅरलेलोग्राम असण्यासाठीच्या अटी काय काय होत्या हे तुम्हाला माहिती आहे. काय अटी असतात त्याच्या, तर समोरासमोरच्या बाजू म्हणजे अपोजिट साईड या इक्वल असतात, आणि दुसरी गोष्ट काय असते एकमेकांना पॅरलेल असतात. मग तुम्हाला हे गणित दोन पद्धतीने करता येतं. डिस्टन्स फॉर्म्युला वापरून पण करता येतं किंवा स्लोप ऑफ लाईन वापरून पण करता येतं. स्लोप ऑफ लाईन वापरून काय करायचं, अपोजिट साईड पॅरलेल आहे तसं सिद्ध करायचं फक्त. मग आपल्याला एक एक स्लोप काढावा लागेल. आता एक क्वाड्रिलॅटरल जर आपण असं करीत धरला ABCD, बघा आता अपोजिट साईड काय काय म्हणतात तुम्हाला, ABCD म्हणजे AB च्या अपोजिट CD आणि AD च्या अपोजिट BC. नक्की त्याचा स्लोप काढूया इथे. Here slope of line AB is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. y2 b 2 minus minus plus 7, x2 minus 1 minus minus plus 4, 7 2 plus 7 9 minus 1 plus 4 3, 3 ने भाग जाईल. हे इक्वेशन नंबर 1. दुसऱ्या लाईनचा स्लोप काढू. स्लोप ऑफ लाईन आता अपोजिट काढू लगेच. CD C आणि D -4 आहे y2 ची किंमत, -4 -5 -4 -5 अपॉन 5 -8 5 -8 -4 -5 -9 5 -8 -3 मायनस मायनस कॅन्सल होईल. 3 1 3 3 3 9 इक्वेशन नंबर 2. त्याच्यानंतर आता राहिलेले दोन याचा स्लोप काढूया. BC स्लोप ऑफ लाईन BC, स्लोप ऑफ लाईन BC इज इक्वल टू, बघा B आणि C इथं x2 y2 आहे. 5 वजा 2 5 वजा 2 8 वजा 1 म्हणजे 8 अधिक 1 होईल. 5 वजा 2 म्हणजे 3, 8 अधिक 1 म्हणजे 9, 3 3 1 3 3 3 9 हे 1/3 इक्वेशन नंबर 3. आता राहिला कुठला, AD चा स्लोप काढायचा आहे. स्लोप ऑफ लाईन AD,
स्लोप ऑफ लाईन ए डी, ए आणि डी -4 -7, -4 मायनस +7 होतील इथे, आणि 5 मायनस +4, 5 +4 -7 -4 + 7 म्हणजे 3, 5 आणि 4 9, 3 × 3 3 3 9, हा स्लोप झाला 1/3. काय काय मिळते तुम्हाला जरा बघा, चेक करा. 1 आणि 2 वरून स्लोप इक्वल आला, 3 आणि 4 वरून या दोघांचा स्लोप इक्वल आला. फ्रॉम 1 and 2 किंवा एक असल्या 1 2 3 and 4 काय मिळते तुम्हाला? स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन कोणाचा इक्वल आलाय? सी डीचा. स्लोप जर इक्वल असेल तर काय असते, आणि कॉमन पॉईंट आहे का दोघांमध्ये बघा, ए बी आणि सी डी कॉमन पॉईंट नाहीये, देअरफॉर या रेषा काय असतील? ए बी इज पॅरलल टू सी डी. हे इक्वेशन नंबर आपलं 5 होतं. आणि आता दुसरी गोष्ट काय असेल? स्लोप ऑफ लाईन अँड स्लोप ऑफ लाईन कुठली येतं? बी सी इज इक्वल टू ए डी. बी सी इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन ए डी. इथं पण तसंच आहे, कॉमन पॉईंट नाही आहे, याचा अर्थ हे दोन रेषा पॅरलल आहे, देअरफॉर बी सी इज पॅरलल विथ ए डी. इक्वेशन नंबर 6. देअरफॉर फ्रॉम 5 and 6 काय मिळते? आता अपोजिट साईड पॅरलल झाल्या, देअरफॉर जो क्वाड्रिलॅटरल असेल तो काय असेल? पॅरललोग्राम इज अ पॅरललोग्राम. डिस्टन्स फॉर्म्युला वापरून पण हे गणित करता येतं. तुम्हाला जर परीक्षेमध्ये पर्टिक्युलर मेथड वापरायला सांगितलं तर वापरण्यात तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता, याने करा किंवा त्याने डिस्टन्स फॉर्म्युलाने करा. नेक्स्ट 2 क्वेश्चन बघा, दोन्ही सारखे आहेत क्वेश्चन. काय फाइंड के म्हणजे कॉर्डिनेट तुम्हाला दिलेले नाही, कॉर्डिनेट मिसिंग आहे, तो कॉर्डिनेट तुम्हाला काढायचा, लाईनचा स्लोप तुम्हाला दिलेला आहे. सोपं गणित आहे. काय दिलेलं तुम्हाला ते लिहून घेऊया. हिअर x1 इज इक्वल टू 1, y1 इज इक्वल टू -1 पहिल्याचे कॉर्डिनेट, x2 इज इक्वल टू -2, y2 इज इक्वल टू k दुसऱ्याचे कॉर्डिनेट. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन RS इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. स्लोप किती दिलाय तुम्हाला? -2. हा स्लोप लिहिला आहे -2. y2 ची व्हॅल्यू k, मायनस मायनस काय होईल? +1 होईल. x2 मायनस -2 -1. देअरफॉर -2 इज इक्वल टू हे k +1 जशाल तसं -2 -1 म्हणजे -3. हे -3 इकडे मल्टिप्लेक्शन मध्ये येतील. देअरफॉर 6 इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला? k +1. देअरफॉर k इज इक्वल टू काय मिळेल? हे +1 इकडे आल्यास -1 होतील. 6 - 1 म्हणजे 5, म्हणजे k ची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला? 5. सेम असंच दुसरं गणित पण. हिअर x1 is equal to k and y1 is equal to -5. x2 is equal to 1 and y2 is equal to 2. आपल्याला फॉर्म्युला जो माहिती आहे तो लिहूया. स्लोप ऑफ लाईन BC is equal to काय? y2 minus y1 upon x2 minus x1. स्लोप दिलेला आपल्याला किती? 7 is equal to y2 2 minus minus plus 5 होईल. x2 1 minus k 1 minus k. Therefore 7 is equal to 2 plus 5 म्हणजे 7 upon 1 minus k. आता हे 7 7 कॅन्सल होतील, लक्षात घ्या. 7/1 दोन्ही ठिकाणी काय आहेत ते न्यूमरेटरला आहेत, म्हणजे अंशस्थानी आहेत. अंशस्थानी जर सारखी संख्या असेल आणि गुणाकारात असतील तर ते कॅन्सल होतील. आता 7 7 कॅन्सल झाले इथे. काय होतं इथे आता? Therefore 1 is equal to 1 upon 1 minus k. ते का गुणाकार करा, 1 निघून द्यायला 1 minus k आहे, बरोबर किती? 1. k ची किंमत किती येईल बरं आता? Therefore मायनस k पुढे गेला आणि हे +1 इकडे आलं, 1 minus 1 म्हणजे k ची व्हॅल्यू किती आली? 0. k ची व्हॅल्यू किती आली? 0. लास्ट क्वेश्चन काय आहे बघा. लाईन PQ आणि PRS चे पॅरलल दिलेले. PQ RS चे कोऑर्डिनेट तुम्हाला दिले, फक्त S मधला एक कोऑर्डिनेट मिसिंग आहे, तो तुम्हाला शोधायचा आहे. आता इथे काय काय दिलेले तुम्हाला आधी लिहून घेऊया. हिअर काय? लाईन PQ इज पॅरलल विथ लाईन RS. देअरफॉर काय असेल यांचं? स्लोप इक्वल असेल. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन PQ
इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन आर एस. पी क्यू आणि आर एसचा स्लोप तुम्ही वेगळा काढा किंवा इथंच किमती ठेवा. बघा पी क्यू म्हणजे x2 y2 इकडे 6 - 4, therefore 6 - 4 upon 3 - 2 is equal to slope of line RS. x2 y2 इकडच्या k - 1 upon 5 - 3. फक्त कोऑर्डिनेट कोणाचे घेता तुम्ही हे जर काळजीपूर्वक r आणि s मध्ये x2 y2 कुठे आहेत, x1 y1 कुठे आहेत ते लक्षात घ्या आणि मग करा. 6 - 4 2, 3 - 2 1, k - 1 जशाल तसं, 5 - 3 2. तिरका गुणाकार करा. k - 1 गुणिले 1 म्हणजे k - 1, 2 × 2 4. therefore k is equal to काय म्हणता येईल 4 + 1. therefore k is equal to 5. दोघांचा स्लोप इक्वल असतो, पॅरलल असतील तर त्याच्यावरून तुम्हाला k ची किंमत काढता येते.